तर तोपेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोपेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी बघितलं, एका दिवशी विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं, आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तर न डचमळणार, तोपेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. दुर्दैवानं तो आत्ताच्या आमच्या पोरांमध्ये राहिलाच नाही. इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल तर लक्षात येईल, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं आहेत, एक सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं ते झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते आपल्यातला एखादा बसला असता आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा नाहीच आहे. ज्ञान कशातनं वाढतं? अभ्यासातनं. अभ्यास कशातनं? जिज्ञासेतनं. आमच्या पोरांमध्ये पहिला गुण हवा, जिज्ञासा. विलक्षण गुण आहे तो महाराजांमध्ये, विलक्षण. इंग्रजांच्या वखारीवर छापा मारला महाराजांनी सुरतेच्या स्वारीत. आता शोधावं काय? सोनानं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभरत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असेल, आणि त्या वखारीच्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र मिळालं. यंत्र आणलं महाराजांनी उचलून, यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं, आणि कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं, हे यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखनं सुरू केलं, आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. खरं ते एक काळ होता. आम्हाला समुद्रात जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी अशी कलाटणी दिली, आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल, महाराजांचा परवाना लागायचा. हॅबेकरे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. तो परवाना घ्यायला आला खरा, पण आता त्यांनी परवाना घेता घेता पहिला प्रश्न महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारला. महाराजांचं सैन्य कमी, महाराजांचं सामर्थ्य कमी, महाराजांकडे संपत्ती कमी, तरी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास महाराजांच्या यशाचं कारण. या हॅबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमचे महाराज हे सगळं कशासाठी करतायत?
तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय. आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयपूर्तीचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले, मंत्रघोष गरजू लागला, महापंडित मंत्रोच्चार करू लागले. गागा भट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. सिंहासनाकडे पाहिलं. महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले. मंत्रघोष निनादत होता. त्याच वेळी महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं आणि महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष गरजतच होता. त्याच वेळी गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे मोतीलग झलराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, शस्त्र पारंगत, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधानी, प्रौढ प्रताप पुरंदर राजे छत्रपती झाले आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जय ध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती चढवू लागल्या. चौखडे गरजू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या. राष्ट्रभूमीला सांगू लागल्या, राष्ट्राला छत्रपती मिळाला. राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातळशाहीमध्ये एक मराठा एवढा पातळशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. इतिहासाने त्याचे वर्णन केले. महाराजांनी याच वेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. कानून जाब्ता तयार केला. स्वराज्याची घटना, या देशाची घटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशाची राज्य घटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य, कामगारांचं राज्य, 18 पगड जातींचं राज्य, साऱ्यांना सोबत घेऊन जाणार राज्य, स्त्रियांना प्रतिष्ठा देणार, स्त्रियांचा सन्मान राखणार, गुलामगिरी संपवणार, लोककल्याणकारी रयतेचं राज्य. महाराजांनी राजव्यवहार कोश तयार केला. छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवाशक सुरू केला आणि छत्रपती शिवाजी महाराज नगरखान्यापासून ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसून जगदीश्वराच्या दर्शनाला मिरवणुकीतून निघाले. सुवर्ण, चांदी, रुपयांच्या फुलांचा महाराजांवर वर्षाव झाला. हत्तीवरनं महाराजांनी निघालेली ती मिरवणूक राज्याभिषेक बघायला इंग्रजी सत्तेचा हेनरी ऑक्झेंडन आला होता. त्याला हत्तीवर बसलेले महाराज दिसले आणि त्याला प्रश्न पडला, रायगड बिकट, बुलंद बेलाग, मुंगीला चिरता येत नाही, वारला परमंश बाहेर पडता येत नाही, इतका कठीण, माणूस गड चढू शकत नाही नीट. तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलाच कसा? आणि खरं आहे बरं, रायगड अजून माणसाला नीट चढता येत नाही. माणसं रोपवेनच जातात, चढणं शक्य नाही. मग त्या हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडलाय, जिथं माणूस चढू शकत नाही तिथं एवढे मोठे 2 बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? त्याला अजून उत्तर मिळालं नाही. उत्तर असं आहे, 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले, त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका.
बाबा असं असं झालंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेलं हे स्वराज्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील. महाराजांच्या विचारांवर चालत आम्हाला स्वराज्याचं सुराज्य करता येईल. त्या स्वराज्याच्या दिशेनं पावलं टाकूया. आमदार अभिजितदादा पाटील यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना त्या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.